नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲप्टी मधला परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हा चॅप्टर बघणार आहे. तर सुरुवातीला आपण परम्युटेशन काय असतं किंवा कॉम्बिनेशन काय असतं ते आधी समजून घेऊ. तर बघा, परम्युटेशन म्हणजे काय असतं. आता बघा, आपण दोन अंक समजा पकडले, 1 आणि 2. ठीक आहे, बघा 1 आणि हे 2 अंक आहेत. तर 2 अंकांपासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची आहे. ठीक आहे. तर बघा, पहिली संख्या आपण कुठली तयार करू? पहिली संख्या आपण 12 ही संख्या तयार करू. ठीक आहे. आणि दुसरी संख्या कुठली तयार होईल? आपली 21 ही संख्या तयार होईल. तर बघा, आता ह्या 2 अंकांची जर आपण अदलाबदल केली, तर फरक पडतोय का बघा. पहिल्यांदा 12 संख्या तयार होते, नंतर ना 21 संख्या तयार होते. म्हणजे 1 आणि 2 हे अंक जर बदलले एकमेकांमध्ये, तर काय होते? 21 संख्या तयार होते. याचा अर्थ काय बघा, जर 2 संख्यांची जर समजा अदलाबदल केली, अदलाबदल केल्यानंतर जर फरक पडत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? परम्युटेशन म्हणतो. त्याच्यामुळे बघा, जेवढे काय तुम्हाला अंकांवर जे प्रश्न असतात, ते कशामध्ये असतात? परम्युटेशनमध्ये असतात. सेम बघा, आता समजा इथं अंकांमध्ये आपण काय केलं? अल्फाबेट घेतली. समजा आता ए आणि बी अल्फाबेट तयार घेतला. ह्याच्यापासून बघा, आता 2 अक्षरी जर शब्द तयार करायचे असतील, तर पहिला शब्द कुठला तयार होईल? आपला ए बी हा तयार होईल. ठीक आहे. आणि दुसरा काय होईल? तर बी ए हा तयार होईल. बी आणि ए. ठीक आहे. आता बघा, ह्याला अर्थ असू किंवा नसू, पण 2 शब्द तयार होतात. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय? तर आदला बदल केल्यानंतर फरक पडतोय का? तर पडतोय. म्हणून हे पण अल्फाबेटवरचे जेवढे काय प्रश्न असतात, तेवढे सगळे कसे असतात? आपले परम्युटेशन वरती असतात. ठीक आहे. आता बघा, कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं लक्षात घ्या. बघा, आणखी आपण इकडे एक पर्याय बघू बघा. आणखी एक बघा, आता इथं समजा एक पांढरा कलरचा फुगा आहे आणि एक काळ्या कलरचा फुगा आहे. ठीक आहे. पांढरा आणि एक पांढरा फुगा आहे, एक काळा फुगा आहे. ठीक आहे. आणि या साईडला काय बघा, दोन्ही पण पांढऱ्या कलरचेच फुगे आहेत. एक पांढरा फुगा आणि दुसरा पण पांढराच फुगा आहे. ठीक आहे बघा. आता आपल्याला काय करायचं? ह्या दोन मधला समजा मी एक फुगा निवडला. सुरुवातीला समजा पांढरा फुगा येऊ शकतो. ठीक आहे बघा. आणि दुसऱ्या वेळी समजा निवडला तर काळा पण येऊ शकतो. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय? हात घातल्यानंतर ना एकदा पांढरा येऊ शकतो, एकदा काळा येऊ शकतो. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय बघा, तर आपले उत्तर वेगवेगळे असू शकतात. म्हणजे पांढरा येऊ बघा, पांढरा कलर वेगळा आहे, काळा कलर वेगळा आहे. मग याचा अर्थ काय बघा, दोघांची जरी अदलाबदल केली, तर पाळ्याचा कांढरा होईल, पांढऱ्याचा काळा होईल, काळ्याचा पांढरा होईल. म्हणजे अदलाबदल केल्यानंतर फरक पडतोय का? तर पडतोय. आणि इथं काय होईल बघा, तर पांढऱ्या फुगांची जर आपण एकमेकांमध्ये अदलाबदल केली, तर पांढऱ्या जागेला पांढराच येणार आहे. म्हणजे फरक काय पडणार आहे का? नाही. पण ज्या ठिकाणी दोघांची अदलाबदल केल्यानंतर फरक पडत नाही, त्याला काय म्हणतो आपण? कॉम्बिनेशन. त्याच्यामुळे बघा, समजा आता एखादी कुस्ती खेळतोय आपण. पहा, कुस्ती खेळताना 2 पैलवान असतात. बरोबर आहे का? पहा, इथे एक पैलवान आहे आणि दुसरा इथे एक पैलवान आहे. बघा, आता हे 2 पैलवान कुस्ती खेळायला आले. बरोबर आहे का? या दोघांची आपण अदलाबदल केली. इकडचा इकडे मांडला आणि इकडचा इकडे मांडला. तरी काही फरक पडणार आहे का? नाही. ते दोघं एकमेकांचे विरोधीच राहणार. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय? दोघांच्या अदलाबदल केल्यानंतर जर फरक नाही पडत, तर याचा अर्थ हा प्रश्न कशामध्ये असतो? कॉम्बिनेशनमध्ये असतो. त्याच्यामुळे बघा, समजा आता शेक हँड करताय तुम्ही. शेक हँडमध्ये या साइडला एक माणूस आहे आणि या साइडला एक माणूस आहे. बघा, ह्या दोघांच्या एकमेकांच्या अदलाबदल केली, परत जर शेक हँड केला, तर शेक हँड तर तो एकच राहणार आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे काय फरक पडतो का? नाही. त्यामुळे शेक हँडचे पण प्रश्न कसे असतात? सगळे आपले कॉम्बिनेशनमध्ये असतात. आणखी बघा, समजा इथं समजा चेस खेळायला जर समजा 2 जण बसलेले असतील. इकडे एक माणूस बसलाय आणि इकडे एक माणूस बसलाय. पहा, दोघांची अदलाबदल केली, तरी पण एकच खेळ तयार होणार आहे. बरोबर आहे की नाही? दोघांची जरी जागांची अदलाबदल केली, तर काय फरक पडणार आहे का? नाही. त्याच्यामुळे हे पण प्रश्न कसे असतात? सगळे कॉम्बिनेशनमध्ये असतात. ठीक आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं? जर दोघांची अदलाबदल केली, तर परम्युटेशन, अदलाबदल केल्यानंतर फरक पडला तर परम्युटेशन, अदलाबदल केल्यानंतर जर फरक नाही पडला, तर काय म्हणतो आपण? कॉम्बिनेशन. बघा, आता इथं नंबरवरचे किंवा अल्फाबेटवर जर क्वेश्चन असतील, तर आपल्याला काय जास्त त्याच्यामध्ये कन्फ्युजन काय होत नाही. पण ज्यावेळेस आपल्याला थिअरॉटिकल प्रश्न विचारले जातात, त्यावेळेस तो प्रश्न परम्युटेशनचा आहे का कॉम्बिनेशनचा आहे, हे समजण्यासाठी आपल्याला हे खूप समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा, आता बरं, ह्याच्यामध्ये आणखी कुठला पार्ट आपल्याला असतो बघा. तर आता आपल्याला फॅक्टोरियल हा पार्ट समजला पाहिजे. फॅक्टोरियल म्हणजे काय बघा, समजा आता 0 फॅक्टोरियल. थोडक्यात काय, एक आई सारखा चिन्ह असतं, ते आपण उलट लिहितो. याला काय म्हणतो आपण? फॅक्टोरियल. तर बघा, 0 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं बघा, तर 0 फॅक्टोरियल म्हणजे 0. सॉरी, 0 फॅक्टोरियल म्हणजे किती असतं? 1 असतं. आणि 1 फॅक्टोरियल म्हणजे पण किती असतो? 1 फॅक्टोरियल म्हणजे पण 1च असतो. ठीक आहे. 1 फॅक्टोरियलचा अर्थ काय बघा, तर उलट आपण 1 पर्यंत गुणाकार करत जायचं. समजा आता 2 फॅक्टोरियल घेतला आपण. तर 2 फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो बघा, 2 गुणिले 1. म्हणजे उत्तर किती आलं? 2 आलं. 3 फॅक्टोरियलचा अर्थ किती असतो बघा, 3 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले, तर 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजेच किती झाले? 3 दुने 6. बघा, 4 फॅक्टोरियल म्हणजे किती आले बघा,
4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. थोडक्यात काय 3 दोन्ही 6 6 चोक 24 म्हणजे इथं किती आले 6 आले 3 फॅक्टोरियल मध्ये वाढलाय फक्त किती 4 म्हणजे 6 चोक 24. बघा आता 5 फॅक्टोरियल म्हणजे किती असेल बघा 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे किती आलं बघा इकडे 24 आणि फक्त वाढला किती 5 वाढला 24 5 120. याप्रमाणे आपण काय करतो मग समजा 6 फॅक्टोरियल असेल 7 फॅक्टोरियल असेल 8 फॅक्टोरियल 9 फॅक्टोरियल मग 6 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं बघा 12 72 720. 7 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 50 40. 8 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले बघा 40 320 आणि 9 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले बघा 36 28 आणि 80. या प्रकारे हे आपण 9 फॅक्टोरियल पर्यंत पाठ करून ठेवलं तरी चालतं. ठीक आहे बघा मग थोडक्यात काय फक्त लक्षात काय ठेवायचं 0 फॅक्टोरियल म्हणजे किती असतो 1 असतो. ठीक आहे 1 ला 1 2 ला 2 येते 3 ला 6 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 5 फॅक्टोरियल म्हणजे 120. याप्रमाणे आपण 9 फॅक्टोरियल पर्यंत पाठ करून ठेवायचं. ठीक आहे तर बघा फॅक्टोरियल म्हणजे आपण इथे आताच बघितले 0 पासून 9 फॅक्टोरियल पर्यंत ह्या संख्या अशा असतात. ठीक आहे बघा आता ह्याच्यामध्ये बघा आता मांडणी करताना मांडणी कशी करायची बघा तर बघा आता परम्युटेशन समजा दिले आपल्याला बघा आता समजा आता 10 संख्या आहेत. ठीक आहे बघा समजा इथे आता 5 अंक आहेत 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे बघा आता ह्या 5 अंकांपासून आपल्याला समजा 2 अंकी 5 अंकी जर संख्या तयार करायची असेल तर आपण काय करणार बघा अंक किती आहेत 5 आहेत. ठीक आहे बघा अंक बघ बरं आता परम्युटेशनचा फॉर्म्युला काय असतो बघा परम्युटेशनचा फॉर्म्युला असतो एन पी आणि आर. ठीक आहे बघा एन म्हणजेच काय बघा एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल. ठीक आहे याप्रमाणे हा फॉर्म्युला मांडावा लागतो. थोडक्यात काय बघा तर बघा अंक किती आहेत बघा 5 अंक आहेत. बरं आता वरती काय लिहिलं आपण 5 लिहिलं 5 फॅक्टोरियल बघा 5 पी आणि जागा बघा किती अंकी संख्या तयार करायची आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची तर काय येणार आहे 5p5. मग काय निघेल बघा इज इक्वल टू बघा 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 5 मायनस 5 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं बघा 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 5 मधनं 5 गेले 0 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं बघा 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 1 म्हणजेच 5 फॅक्टोरियल. बघा जर संख्या बघा अंक तेवढेच आहेत आणि तेवढ्याच अंक म्हणजे 5 अंक आहेत आणि 5 अंकी संख्या जर तयार करायची असेल तर डायरेक्ट आपण 5 फॅक्टोरियल लिहून घेतलं तरी चालतं हे बाकीचं न लिहिता. ठीक आहे बघा आणखी दुसरं काय बघा याच्यामध्ये समजा आता याच 5 अंकांपासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची असेल तर आपण काय करणार बघा समजा बघा आता 2 अंकी संख्या तयार करायची तर काय करणार आपण बघा वरती 5 आहे बघा 5 पी आणि 2. ठीक आहे बघा आता किती येणार बघा वरती इकडे 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 5 मधनं 2 गेले 5 वजा 2 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं बघा 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 5 गुणिले बघा एक मिनिट 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 5 मधनं 2 गेले 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा आता लिहिताना कसं करायचं बघा तर बघा 5 पासून काय उलटा आता बघा समजा 5 फॅक्टोरियल तुम्हाला माहिती आहे 120 असतो डायरेक्ट 120 लिहिला तरी चालतो. बरं आता कॅन्सल कसं करायचं बघा लक्षात घ्या 5 गुणिले 4 गुणिले 3 पर्यंत येऊन थांबायचं आणि त्या फॅक्टोरियल घेऊन टाकायचं का कारण खालच्या 3 फॅक्टोरियल आपण 3 फॅक्टोरियल कॅन्सल करू शकतो. ठीक आहे बघा डिवाइड बाय किती आलं 3 फॅक्टोरियल बघा काय बघा इकडे मग 3 फॅक्टोरियल कॅन्सल 5 चोक किती आले बघा 20 आले. याप्रमाणे आपण हे करू शकतो. ठीक आहे बरं उत्तर किती आलं इकडे आपलं 20 आलं. मग थोडक्यात काय 1 2 3 4 5 या अंकांपासून जर 2 अंकी संख्या तयार करायची म्हटलं तर आपण किती तयार करू शकतो 20 संख्या तयार करू शकतो. ठीक आहे बघा आता बघा अल्फाबेटचं पण सेम तसंच आहे. बघा अल्फाबेट मध्ये थोडक्यात काय असतं बघा आता इथं समजा आपण 3 अल्फाबेट घेतले ए बी आणि सी. ठीक आहे बघा ए बी आणि सी तर आता ह्या या 3 अल्फाबेट पासून आपण किती 3 अंकी शब्द तयार करू शकतो. ठीक आहे बघा 3 अक्षराचे शब्द तयार करू शकतो कुठले कुठले तयार करू शकतो बघा तर बघा आता समजा इकडे पहिला काय निघेल ए बी सी हा झाला पहिला. ठीक आहे बघा आता दुसरा काय निघेल बघा ए सी बी तिसरा काय निघेल बघा बी ए सी चौथा काय निघेल बी सी ए परत पाचवा काय निघेल बघा सी ए बी आणि सहावा काय निघेल सी बी ए. म्हणजे अल्फाबेट असलं काय आणि नंबर्स असले काय दोन्हीचे प्रश्न आपण सारख्या पद्धतीने सॉल्व्ह करावे लागतात. ठीक आहे बघा इथं फक्त काय 1 2 3 च्या ऐवजी एबीसी दिलेले त्यांनी बरं समजा आता बघा एबीसी पासून जर 3 अक्षरी शब्द तयार केले आपण तर किती निघाले 6 निघाले. ठीक आहे बघा 3 आहे म्हणून आपल्याला उत्तर फास्ट निघाले बरोबर आहे की नाही पण जर समजा 9 असतील 10 असतील तर तिथे काय आपण सगळे शब्द काढत बसणार आहे का नाही एवढा वेळ पण नसतो आपल्याला हे आपण काढत बसणार आहे का नाही फक्त आता इथं समजण्यासाठी आपण लिहिले पण आपण डायरेक्ट फॉर्म्युला मध्ये कसं लिहिणार आहे बघा बघा आता शब्द किती आहेत इकडे 3 आहेत 3p3 बरोबर आहे का शब्द किती आहेत 3 आहेत अल्फाबेट आणि किती अक्षर शब्द बनवायचे आपल्याला 3 अक्षर म्हणून किती आपण खाली पण 3 दिले. ठीक आहे
किती येईल माझ्याकडे बघा आता, चला 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 मायनस 3 बघा, 3 मायनस 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू फॉर्म्युला लक्षात येते, आपला फॉर्म्युला काय असतो, एन पी आणि आर म्हणजेच काय, एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल. सेम आपण काय केलं, एन म्हणजे काय 3 फॅक्टोरियल आणि आर म्हणजे काय 3 आहे. 3 मायनस 3 फॅक्टोरियल मग किती येईल माझ्याकडे, चला 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 0 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं बघा, 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 1, कारण 0 फॅक्टोरियल म्हणजे किती असतो, 1 असतो. आता बघा, जर बघा अल्फाबेट 3 आहेत आणि 3 अक्षरी शब्द बनवायचा असेल तर डायरेक्ट आपण 3 फॅक्टोरियल लिहिलं तरी चालतं. ठीक आहे बघा. बरं आता हा हे झाले 6 शब्द, 6 आपले शब्द आणि डायरेक्ट इकडे किती आलं उत्तर, 3 फॅक्टोरियलचं उत्तर काय असतं आपलं, 3 गुणिले 2 बरोबर किती झाले 6. ठीक आहे, बरोबर आहे का. बरं आता बघा, हे झालं आता फॉर्म्युलानुसार, बरोबर आहे. डायरेक्ट जर समजून घेऊन जर सॉल्व्ह करायचं असेल तर ते कसं सॉल्व्ह करायचं बघा, लक्षात घ्या. बघा किती आहेत आपल्याकडे, 1 2 3 द्यायचे बघा, हे 3 अक्षरी शब्द बनवायचे आपल्याला. बघा आता पहिली जागा भरण्यासाठी, ही पहिली जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत बघा, तर ए बी सी हे 3 ऑप्शन आहेत, बरोबर आहे का. म्हणून मी तर काय करणार, 3 लिहिणार इथं. ठीक आहे बघा, 3 लिहिले तुम्ही. बरं आता बघा, दुसरी जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन राहतील बघा. पहिल्या जागेवरती तर एक एबीसी मधला कुठला तरी एक इथं अल्फाबेट निघून गेले, बरोबर आहे का नाही, एक कॅन्सल झाला, समजा बी कॅन्सल झाला, इथं बी टाकून दिला आपण. तर बघा आता दुसरी जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन राहतील, ए आणि सी, म्हणून इथं मी काय करणार, 2 लिहिणार, बरोबर आहे का. बघा आता ह्या 2 जागेवरती इथे एक गेला, इथे एक अल्फाबेट गेला, राहिले किती अल्फाबेट, एकच. तिसरी जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन राहतील, एकच ऑप्शन राहील, म्हणून मी इथं काय लिहिणार, 1 लिहिणार. म्हणजे बघा 3 इथं गुणाकार करून टाकायचा, 3 2 6 म्हणजे उत्तर किती निघेल, 6. ठीक आहे बघा, म्हणजे बघा आपल्याला काही ठिकाणी ही पण मेथड माहित पाहिजे आणि काही ठिकाणी आपल्याला ह्या पण मेथडने सॉल्व्ह करता आले पाहिजे. ठीक आहे, काही ठिकाणी या प्रकारे मांडणी करावी लागते, काही ठिकाणी या प्रकारे आपण मांडणी केली फास्ट उत्तर काढू शकतो. त्यामुळे दोन्ही मेथड आपल्याला माहित असले पाहिजे. ठीक आहे, बरं आता पुढे बघा, हा इथे काय दिले बघा, दिलेल्या घटकांची विशिष्ट पद्धतीने करण्यात येणारी रचना अरेंजमेंट म्हणजेच काय असते, परम्युटेशन असते. ठीक आहे बघा, आता परम्युटेशनचा फॉर्म्युला दिलाय. आता 10p2 आताच आपण बघितले कशी मांडणी करतो आपण बघा. समजा थोडक्यात काय 10 वस्तू आहेत, त्यातल्या आपल्याला 2 निवडायचे आहेत. ठीक आहे बघा, काय निघेल माझ्याकडं, चल बघा 10 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 10 तून 2 गेलं, 10 वजा किंवा डायरेक्ट लिहा, 10 तून 2 गेले, राहिले किती 8 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. बरं आता हे काय उलट काय तुम्ही 1 पर्यंत लिहित बसणार आहे का, नाही. ठीक आहे बघा, काय लिहिणार आपण इकडं, 10 गुणिले 9 गुणिले 8 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा, 8 ला काय लिहिले मी, कारण खालची मोठी बघा, छेदाची मोठी संख्या कुठली 8 आहे, मग काय करायचं 8 पर्यंत आपण उलट जाऊन थांबायचं. कारण 8 फॅक्टोरियल म्हणजेच काय, 8 7 6 5 4 3 2 1 उलट 1 पर्यंत, हे तर पण सेम तेच आहे. मग इथं आपण डायरेक्ट 8 फॅक्टोरियल लिहून टाकू, बाकी लिहित बसायची गरज नाही. डायरेक्ट काय आपण 8 फॅक्टोरियल कॅन्सल करू शकतो. ठीक आहे बघा, मग किती येते, 10 9 90, म्हणजे इथं काय निघेल बघा, उत्तर किती आलं, 90. ठीक आहे बघा, थोडक्यात काय 10 वस्तूंमधून जर 2 वस्तूंची निवड केली तर उत्तर किती येईल आपलं, 90 येईल. ठीक आहे, बरं आता बघा इथे काय दिले, खालील शब्दांची मांडणी पुनरावृत्तीशिवाय किती प्रकारे करता येईल आणि नॉन रिपीटेड लेटर दिले. नॉन रिपीटेड लेटर म्हणजेच काय, आता जेवढे काय तुम्हाला ते 4 शब्द दिलेले आहेत, इथं 4 जे काही शब्द दिलेत ना, त्यातलं बघा प्रत्येक जे अल्फाबेट आहे ते वेगवेगळे, म्हणजे रिपीट झालेलं नाही कुठं. समजा आता यम आहे ना, तर यम तुम्हाला ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये दुसऱ्यांदा यम दिसणार ना. ठीक आहे, बरं आता आणि तर पुनरावृत्तीशिवाय म्हणजेच काय बघा, तर बघा हेच आता समजा किती 1 2 3 4 5 6 7 अल्फाबेट आहेत आणि हे सगळे अल्फाबेट घेऊनच आपल्याला शब्द तयार करायचा. ठीक आहे, म्हणजे असं नाही की 7 मध्ये 2च घेतले आणि शब्द तयार केला, तसं नाही. 7 अल्फाबेट मधून आपल्याला 7 अक्षरी शब्द तयार करायचा आहे, त्यामुळे सगळे घ्यावे लागतील. आणि नॉन रिपीटेड लेटर म्हणजे काय, याचा अर्थ ह्याच्यातनं कुठलंच लेटर रिपीट झालेलं नाही. ठीक आहे बघा, आता आपण फक्त फॅक्टोरियल मध्ये कशी मांडणी करतो तेवढं फक्त बघून घेऊ. बघा आता किती आहेत इथं बघा, 1 2 3 4 5 6 7 अल्फाबेट आहेत, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 7 फॅक्टोरियल. कारण आपण सुरुवातीला बघितलेलं बघा, अल्फाबेट जर 7 असतील आणि 7 अक्षरी जर शब्द तयार करायचा असेल तर आपण डायरेक्ट काय लिहिणार आहे, 7 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा, आता इथं काय निघेल बघा, गेम म्हणजेच किती आहे बघा, तर इथं काय निघेल 4 फॅक्टोरियल. स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. आधी सुरुवातीला फॅक्टोरियल मध्ये मांडणी करता आली पाहिजे, परत कॅल्क्युलेशन करत बसू. क्रिस्टल या शब्दाची मांडणी आपल्याला किती प्रकारे करता येईल, ह्यातले सगळे अल्फाबेट तयार घेऊन. बघा आता बघा, गेम 4 फॅक्टोरियल म्हणजेच काय बघा, गेम मध्ये काय बघा, पहिला शब्द झाला गेम, दुसरा काय तयार होईल बघा, GA हे उलट होईल EM, परत काय होईल बघा, जीच्या जागेला एच्या जागेला इकडे काय निघेल, बाईच्या जागेला EM येईल, परत EA. अशा प्रकारचे आपण एकूण किती शब्द तयार करू शकतो, 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे किती असतं, 24 असतं, बरोबर आहे का. असे एकूण किती शब्द तयार करू शकतो आपण, तर 4 त्रिक 12 12 2 24 म्हणजे 24 शब्द तयार करू शकतो. कशावरनं, GAME या 4 अल्फाबेट पासून आपण 4 अक्षरी
24 शब्द तयार करू शकतो. ठीक आहे, कारण 4 फॅक्टर म्हणजे किती असते 24 असते. बघा क्रिस्टल पासून आपण किती तयार करू शकतो 1 2 3 4 5 6 7 म्हणजे किती झाले 7 फॅक्टोरियल. आणि एज्युकेशन पासून किती तयार करू शकतो बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजेच 9 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. बरं आता हे झालं आपलं डायरेक्ट लिहिले आपण. ठीक आहे, आणि मांडताना ह्याची खरी मांडणी कशी असते बघा, तर बघा 7p7 म्हणून आपण डायरेक्ट काय लिहिले 7 फॅक्टोरियल लिहिले. 4p4 म्हणजेच आपण 4 फॅक्टोरियल लिहिले. 7p7 म्हणजेच 7 फॅक्टोरियल. 9p9 म्हणजेच किती झाले 9 फॅक्टोरियल. ठीक आहे, डायरेक्ट केलेले आपण इथे. बघा आता पुढे काय दिसतंय बघा याच्यामध्ये. चला, खालील शब्दांची मांडणी पुनरावृत्तीशिवाय किती प्रकारे करता येईल. पुनरावृत्तीशिवाय म्हणजेच काय बघा, तर जेवढे तुम्हाला अल्फाबेट दिलेले आहेत तेच अल्फाबेट घेऊन आपल्याला शब्द तयार करायचे. ठीक आहे, मग समजा आता बघा इथं आता काय यस 2 वेळा आहे ना, तर यस 2 वेळा घ्यायचा आपण, त्यात काय प्रॉब्लेम नाही, कारण देताना तुम्हाला 2 वेळा दिलेला आहे. पण असं नाही की यस 2दा दिला आणि घेतला आपण 4 वेळा. जेवढे अल्फाबेट दिलेत ना तेवढे सगळे अल्फाबेट घेऊन आपल्याला शब्द तयार करायचे. किती अल्फाबेट आहेत बघा इकडं. परत इथं काय दिलंय बघा रिपीटेड लेटर्स. रिपीटेड लेटरचा अर्थ काय बघा, तर आता तुम्हाला जे काही इथं शब्द दिले त्या शब्दांमध्ये बघा एखादा अल्फाबेट डबल टिबल म्हणजे 2 वेळा 3 वेळा म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा पण आलेला असू शकतो. ठीक आहे, त्यामुळे रिपीटेड लेटर म्हटले. बघा इथं काय येस हा 2 वेळा आलेला आहे. बघा इथं परत तुम्हाला काय दिसतंय बघा ई ई हा किती इथं 3 वेळा आलेला बघा. इथं परत टी 2 वेळा ई 2 वेळा म्हणजे थोडक्यात काय लेटर रिपीट झालेले. ठीक आहे बघा. बरं आता ह्या टाईपचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे बघा, लक्षात घ्या. बघा आता इथं एकूण किती अल्फाबेट आहेत बघा 1 2 3 4 5 6 म्हणून 6 फॅक्टोरियल इथं लिहून टाका. इथं आपण 6 फॅक्टोरियल लिहिले. ठीक आहे बघा. बरं आता याच्यामध्ये रिपीट कुठले कुठले किती रिपीट झालेत बघा. आता येस हा किती वेळा रिपीट झाला पहिल्या याच्यामध्ये 2 वेळा, म्हणून डिवाइडला काय करायचं 2 फॅक्टोरियल लिहून टाकायचं. हे त्या लक्षामध्ये बघा जेवढे काय रिपीट झालेत ना, पण ते कशामध्ये लक्षात घ्या सेपरेट सेपरेट. समजा येस 2 वेळा आल्यानंतर 2 वेळा घेतला. परत समजा याच्यामध्ये जर आर 3 वेळा आला असता तर परत 2 फॅक्टोरियलच्या पुढे 3 फॅक्टोरियल घेतला असतं. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. बघा आता सिस्टर या शब्दाची मांडणी किती प्रकारे करता येईल बघा. तर वरती किती घेतला आपण 6 फॅक्टोरियल, खाली किती आलं बघा येस हा 2 वेळा आला म्हणून 2 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. परत चला पर्सेंटेज मध्ये बघा एकूण किती अल्फाबेट आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. एकूण 10 आहेत म्हणून 10 फॅक्टोरियल करा. रिपीट काय काय आले बघा याच्यामध्ये. चला ई किती वेळा आलाय ई हा 1 2 3 वेळा आलाय म्हणून 3 फॅक्टोरियल करा इकडं. चला परत आणखी काय आले बघा, आणखी रिपीट काय आले का आर आर आलाय का नाही, सी नाही, ई नाही, एन नाही, टी ए. चला फक्त काय आले बघा एकदाच आले काय ई आलाय. ई हा 3 वेळा आलाय म्हणून 3 फॅक्टोरियल केला आपण. ठीक आहे. चला आता लेटर मध्ये बघा. लेटर मध्ये बघा एकूण अल्फाबेट किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 म्हणून इकडे किती काय केलं आपण 6 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय. बघा आता रिपीट कुठं कुठं झाले ई हा 2 वेळा रिपीट झालाय म्हणून इकडे काय केलं आपण 2 फॅक्टोरियल. आणि परत टी हा किती वेळा रिपीट झाला तर 2 वेळा म्हणून परत काय केलं आपण 2 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. चला कॉर्पोरेशन या शब्दाची मांडणी आपल्याला किती प्रकारे करता येईल बघा किती वेळा येईल. चला ह्याच्यामध्ये काय काय दिसते बघा ओ. बरं आता पूर्ण किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणून हे 11 फॅक्टोरियल लिहिले आपण डिवाइड बाय. बघा आता आणखी काय याच्यामध्ये. चला आर किती वेळा आलाय बघा 1 2 आर आला 2 वेळा. थांबा 1 मिनिट. एकूण 11 झाले. 11 मध्ये आता सी किती वेळा आलाय सॉरी ओ 1 2 3 वेळा म्हणून इकडे 3 फॅक्टोरियल घेतला आपण. चला परत आर किती वेळा आलाय 1 आणि 2 वेळा म्हणून 2 फॅक्टोरियल घेतली इथं आपण. चला परत आणखी काय दिसतोय बघा तुम्हाला ओ झाला आर झाला, परत पी नाही ओ झाला आर झाला, ए नाही टी आय ओ एन झालं. मग 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. चला इंजिनियर या शब्दाची मांडणी किती प्रकार करता येईल बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बघा इथं किती झाले 11 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय. बघा आता ई किती वेळा आलेला आहे इथं 1 2 3 म्हणजे किती झाले इकडे 3 फॅक्टोरियल. पहा परत एन किती वेळा आलाय बघा 1 2 3 हा पण 3 वेळा आलेला 3 फॅक्टोरियल. चला ई झाला एन झाला. जी किती वेळा आलाय बघा जी हा इथे एक आला इथे एक आलाय म्हणजे 2 वेळा आलाय 2 फॅक्टोरियल. आणि आणखी आय आय किती वेळा आला बघा इथे एक वेळा आला आणि इथे एक वेळा आलाय म्हणजे हा पण 2 वेळा आलाय. म्हणजे ही मांडणी आपल्याला अशी प्रकारे करावी लागते. ठीक आहे. ठीक आहे आणखी काय दिसतंय का बघा याच्यामध्ये नाही. ठीक आहे. मग इंजिनिअरिंग शब्दाची आपण मांडणी आपण या प्रकारे करू शकतो. ठीक आहे. बरं आता हे डिवाइडला का टाकतो लक्षात घ्या. समजा बघा आता बघा इथं आपल्याला एबीसी हे जर आपण 3 अल्फाबेट घेतले. ठीक आहे बघा. एबीसी पासून आपण किती 3 अक्षरी शब्द तयार करू शकतो. आपण सुरुवातीला बघितले 6 तयार करू शकतो. कुठले कुठले बघा ए बी सी ए सी बी परत बी ए सी बी सी ए आणि परत सी ए बी आणि सी बी ए.
ठीक आहे, हे झाले 6. ठीक आहे. आणि समजा आता बघा इथं किती आहेत? चला हे झाले 3 अल्फाबेट. आपण आणखी 3 अल्फाबेट घेऊ, ए आणि बी. ठीक आहे बघा, ए आणि बी. आता या 3 इथं पण 3 आहेत, इथं पण 3 आहेत. पण इथं काय झाले बघा, ए हा रिपीट झालाय, मग 2 वेळा आलेला आहे. मग इथं जर आपल्याला शब्द तयार करायचे असतील तर 6 शब्द तयार होतील का? नीट चेक करून बघा. चला पहिला शब्द काय तयार होईल बघा, ए आणि बी. ठीक आहे बघा, हा झाला पहिला शब्द तयार. तर दुसरा काय होईल बघा, ए बी आणि ए. ठीक आहे बघा, ए बी ए. तिसरा काय तयार होईल बघा, बी ए ए. ठीक आहे बघा, हे 3 शब्द तयार होतील. म्हणजे बघा इथं पण 3 अल्फाबेट आहेत, इथं पण 3 अल्फाबेट आहेत. पण या 3 अल्फाबेट पासून वेगवेगळे किती 6 शब्द तयार झाले आणि या 3 अल्फाबेट पासून 3 शब्द तयार झाले. का? कारण की ए हा रिपीट झाला. मग थोडक्यात काय बघा, एकूण किती अल्फाबेट आहेत आपल्याकडे? 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय ए किती वेळा आला? 2 वेळा, म्हणून 2 फॅक्टोरियल केलं आपण. उत्तर कसं निघतं बघा इकडं? चला 3 गुणिले 2 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे काय झालं बघा, 2 फॅक्टोरियलला 2 फॅक्टोरियल कॅन्सल, उत्तर किती आलं आपलं? 3 आलं. म्हणजे हे 3 आणि इकडे काय इथं काय बघा 3 अल्फाबेट आहेत. इथं उत्तर कसं निघेल बघा? इकडे काय झालं, डायरेक्ट 3 फॅक्टोरियल निघेल. 3 फॅक्टोरियल म्हणजेच काय? तर 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजेच काय झाले, 3 दुने 6. म्हणजे इथं 6 शब्द तयार झाले, इकडं 3 शब्द तयार झाले याप्रमाणे. ठीक आहे. तर बघा आता आपण पहिला टाईप बघू. ठीक आहे, याच्यातला आपण आता पहिला टाईप बघू. तर बघा प्रश्नामध्ये काय दिले बघा, नीट वाचून घ्या. खालील शब्दांची मांडणी पुनरावृत्तीशिवाय किती प्रकारे करता येईल? बघा पुनरावृत्तीशिवाय आणि दुसरा शब्द काय असतो? पुनरावृत्तीसह. ते आपण पुढे बघणार आहे. बरं, पुनरावृत्तीशिवाय म्हणजेच काय बघा, तर बी बघा बेकरीमध्ये किती अल्फाबेट आहेत? 6 अल्फाबेट आहेत. या 6 अल्फाबेट पासून आपण 6 अक्षरी किती शब्द तयार करू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे बघा, कारण तुम्हाला यांनी कुठं उल्लेख केलेला नाही की 2 अक्षरी शब्द किंवा 3 आहेत. जर तसा उल्लेख केला नसेल तर डायरेक्ट काय करायचं, 6 अक्षरी शब्द तयार करायचा, असं आपण ग्राह्य धरा. ठीक आहे बघा. आता बघा बेकरी पासून आपण किती अक्षर शब्द तयार करू शकतो बघा. चला किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 म्हणजे किती झाले इकडं 6 फॅक्टोरियल झाले. ठीक आहे बघा. बरं याच्यामध्ये रिपीट शब्द झालाय कुठला बघा, लक्षात घ्या. बी ए के ई वाय आर वाय म्हणजे 6च्या 6 अल्फाबेट कसे आहेत बघा, लेटर सगळे वेगवेगळे. ठीक आहे बघा, इथं आपल्याला ठीक आहे. याचा अर्थ काय, हा नॉन रिपीटेड लेटरचा प्रश्न. ठीक आहे बघा, एक पण रिपीट नाही. 6 फॅक्टर म्हणजे किती असते बघा, 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. आणि आताच आपण काय बघितले, 6 फॅक्टर म्हणजे किती असतं, तर बघा 12 बघा थोडक्यात काय, 2 6 6 24 24 5 120 आणि 120 म्हणजे किती झालं, 12 आलं बघा. 12 सक्क 72 म्हणजे किती झाले बघा, 720. ठीक आहे बघा, म्हणजे थोडक्यात काय, बेकरी या शब्दापासून आपण किती वेगवेगळे शब्द तयार करू शकतो, तर 720. बघा त्या शब्दांना अर्थ असू द्या किंवा नसू द्या, पण असे किती शब्द तयार करू शकतो आपण, 720. ठीक आहे बघा. चला परत बिलीव. बिलीव मध्ये याच्यामध्ये काय दिसते बघा तुम्हाला आता, इथं 1 2 3 4 5 6 7 म्हणजे एकूण 7 अल्फाबेट आहेत, 7 लेटर म्हणून 7 फॅक्टोरियल घेतला आपण. ठीक आहे बघा, आणि आपल्याला 7 अक्षरी शब्द तयार करायचे. ठीक आहे बघा. पण आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा रिपीटेड लेटर कुठले कुठले, ह्याच्यामध्ये ई तुम्हाला रिपीट झाला 1 2 3. ई हा किती वेळा रिपीट झालेला आहे, तर 3 वेळा, म्हणून इथं डिवाइड बाय काय करायचं, 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. आणखी कुठला रिपीट झालाय का बघा, फक्त ई रिपीट झालाय बघा, बी नाही एल नाही. ठीक आहे बघा. उत्तर काय निघेल, 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. उत्तर काय निघेल बघा इकडे. मग आता चला बघा, आता 7 फॅक्टोरियल म्हणजे किती असेल, 5 असेल तर ठीक आहे, नाही तर काय करायचं आपलं डायरेक्ट बघा, 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल पर्यंत जाऊन थांबायचं. म्हणजे बघा छेदाला जी सगळ्यात मोठी संख्या आहे का नाही, तिथपर्यंत आपण उलट लिहायचं, जेणेकरून आपण त्याला ती संख्या कॅन्सल करू शकतो. बघा डिवाइड बाय किती आले इकडे, 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा, डिवाइड बाय किती आलं, 3 फॅक्टोरियल. म्हणजे थोडक्यात काय, 3 फॅक्टोरियलला आपण कॅन्सल केलं, उत्तर काय निघेल बघा. बरं गुणाकार करताना काय करायचं बघा, आता इथं 5 ने एखाद्या समसंख्येला भागायचं. बघा थोडक्यात काय, जेणेकरून शून्य बाजूला निघतो. बघा 5 चोक किती झाले बघा, 20 आले, बरोबर आहे का नाही. 20 चा शून्य आपण बाजूला काढला आणि दुसरी संख्या कुठली, 2 आहे. 20 मध्ये शून्य जर आपण कट केलं तर 2 संख्या राहते, 2 ने गुणा परत. 5 चोक 20 झाले, शून्य आला इकडे, 2 ने परत 2 सक्क 12 आणि 12 7 84 म्हणजे किती झाले, 84 मांडून टाका. उत्तर किती असेल आपलं, ऑप्शन नंबर 1 840. ठीक आहे बघा. आता चला 3 नंबरला काय दिले, इनक्रीज. इनक्रीज मध्ये एकूण किती शब्द आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहेत. ठीक आहे बघा. आता बघा हे 8 इथं थोडक्यात काय येणार, 8 फॅक्टोरियल डिवाइड बाय, रिपीट काय दिसते का तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा, INCREASE बघा, ई रिपीट दिसतोय, बरोबर आहे का. ई किती वेळा आहे बघा इथं, ई हा 2 वेळा आहे. ठीक आहे, दुसरा अल्फाबेट कुठलं रिपीट नाही. पण डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल करा. जर तुम्हाला बघा 8 फॅक्टोरियल माहित असेल तर डायरेक्ट लिहा आणि डिवाइड बाय 2 केले की निम्मी संख्या तुम्हाला करायला येते, बरोबर आहे का नाही. बघा 6 फॅक्टोरियल पर्यंत किती असतो, 720 असतो. 7 फॅक्टोरियल म्हणजे 50 40. 8 फॅक्टोरियल म्हणजे
किती झाला 40 320 बरोबर आहे का? नसेल बघा 8 फॅक्टोरियल म्हणजे किती झाला 40 320 आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे किती असतो 2 निघतो डायरेक्ट. कारण 2 गुणिले 1 किती असतं 2च असतं. ठीक आहे मग आता किती निघेल बघा इथं उत्तर 2 ने ह्याला भाग घालवा चला. बे एक बे बे दुने 4 ठीक आहे बघा परत बे एक बे एक राहिला बे सक्क 12 आणि 0 म्हणजे 20 160 किती उत्तर असेल बघा ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता अलाहाबाद या शब्दापासून आपण किती शब्द तयार करू शकतो किती तर बघा जेवढे अल्फाबेट तेवढे सगळे अल्फाबेट घेऊ ना. बघा किती निघाले इकडं चला 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे उत्तर काय इकडे काय निघेल बघा 9 फॅक्टोरियल. चला 9 फॅक्टोरियल चला रिपीट आता बघा याच्यामध्ये लेटर रिपीट झाले ठीक आहे बघा डिवाइडला सगळे जेवढे काय रिपीट झाले तेवढे टाकून दे इकडं किती निघते बघा याच्यामध्ये बघा ए हा 1 2 3 आणि 4 वेळा आलाय म्हणून इकडे डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल करा. चला परत यल हा किती वेळा आलाय बघा यल हा 1 2 यल हा 2 वेळा आलेला आहे इकडे 2 फॅक्टोरियल करा. चला परत आणखी काय दिसतंय बघा एच नाही येत बी ए डी ठीक आहे बघा ए 4 वेळा लिहिला यल 2 ठीक आहे एवढंच निघतं ठीक आहे बघा. चला आता उत्तर काय निघेल बघा याच्यामध्ये चला आता बघा 9 काय करायचं उलट आपण 4 फॅक्टोरियल पर्यंत लिहू शकतो ठीक आहे बघा 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 फॅक्टोरियल 4चा नंतर 3 2 1 आहे पण आपण ह्या 4 ला हा 4 कॅन्सल करू शकतो ठीक आहे बघा. चला डिवाइड बाय किती निघेल बघा 4 फॅक्टोरियल गुणिले काय निघेल बघा 2 2 फॅक्टोरियल म्हणजे किती असतो 2 असतो ठीक आहे बघा. चला काय निघेल बघा 4 ला 4 कॅन्सल झाले आणि बे की बे आणि इकडे काय निघेल बघा बे चोक 8 मोठी संख्या लहान करायचा प्रयत्न करा ठीक आहे. आता बघा सुरुवात कशाने करायचं 5 ने 4 ला भाग घालवा बघा 5 एके 5 5 चोक 20 20 चा शून्य इथे लिहून टाका आणि राहिले किती 2 परत बेसक 12 12 सती 84 84 गुणिले 9 पहा 84 गुणिले 9 किती निघते 84 गुणिले 9 9 चोक 36 9 8 72 72 आणि 3 75 ठीक आहे म्हणजे 756 लिहा इकडं 756 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 7560 बघा उत्तर किती आलं 7560 म्हणजे ऑप्शन नंबर 3 ठीक आहे. बरोबर आहे का बघा 4 ला 4 कॅन्सल 5 चोक 20 2 बेसक 12 12 84 84 म्हणून 9 बरोबर 7560 ठीक आहे. बरं चला आता वेडिंग वेडिंग हा शब्द किती प्रकार लिहू शकतो बघा आपण वेडिंग बघा 1 2 3 4 5 6 7 एकूण किती अल्फाबेट आहेत आपले तर 7 अल्फाबेट आहेत म्हणून 7 फॅक्टोरियल करा डिवाइडेड बाय रिपिटेशन कुठलं कुठले बघा इथं डी रिपीट झालाय बघा डी हा 2 वेळा रिपीट झालाय बरोबर आहे का म्हणून 2 फॅक्टोरियल करा डिवाइड बाय आणखी कुठला शब्द अल्फाबेट लेटर रिपीट झाले बघा डब्ल्यू ई डबल डी आय एन जी नाही ठीक आहे बघा. चला आता 7 फॅक्टोरियल म्हणजे किती असतो बघा 7 फॅक्टोरियल तर माहिती आहे आपल्याला किती असतो 6 फॅक्टोरियल झाला 720 आणि 7 फॅक्टोरियल झाला 50 40 50 40 भागिले 2 किती असते बघा इकडं बे एक बे इथे किती येते 25 दुने 50 आणि 20 दुने 40 म्हणजे 25 20 उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर 2 ठीक आहे. इथं 8 होतं ना तर बघा थांबवा आता आपण या ठिकाणी